मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक आहेत ते या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत ते या विविध विषयावरती विचारमंथन करणार आहेत। आणि आपण ज्या पद्धतीने म्हणलो मनोज जरांगे पाटील, त्या जरांगे पाटलांना वगळून ह्या संघटना इतर आता एकत्र आलेल्या आहेत आणि ती आपली भूमिका सरकारपर्यंत मांडणार आहेत। त्यामुळे या सगळ्यांना मनोज जरांगे पाटील यांची भूमिका पटली आहे का नाही हे थेटपणे सुद्धा आपण विचारणार आहोत। काय सांगाल, आज तुम्ही बाकीच्या सगळ्या संघटना एकत्रित येत आहे, मनोज जरांगे पाटलांना मात्र वगळलं गेले? नाही, आम्ही 25 वर्षापासून ज्या संघटना काम करतात त्या संघटना ह्या सगळ्या एकत्र आलेल्या आहेत। राज्यात 30-35 संघटना ज्या आहेत, मराठा महासंघ आहे, अखिल भारतीय मराठा सेवा संघ आहे, मराठा आरक्षण संघर्ष समिती आहे, मराठा समन्वय समिती आहे, क्रांती ठोक मोर्चा आहे, समन्वय समिती आहे, अशा अनेक संघटना, शंभूराजे संघटना आहेत। ह्या सगळ्या संघटना आजपर्यंत 25 वर्षापासून काम करत आल्यात आणि त्यांना आज कुठं व्यासपीठी नाही आहे आणि धड मराठा समाजाचा प्रश्नही सुटलेला नाही आहे। या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा हा राज्य महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रात मराठ्यांना न्याय मिळत नाही, म्हणून पुन्हा एक मोठा एल्गार करण्यासाठी आमच्या सगळ्या संघटना एकत्र आलेलो आहे आणि आम्ही पुढचं आंदोलनाची दिशा या ठिकाणी ठरवणार। खरं तर जरांगे पाटील सुद्धा हीच मागणी घेऊन ते आंदोलन करतायत। लाखोंचे मोर्चे त्यांनी काढले, मराठा समाज मोठ्या प्रमाणात एकवटला होता, मात्र असं असताना दुसरी भूमिका घेण्याची गरज काय वाटते? दुसरी भूमिका आम्ही घेत नाहीये आणि जरांगे पाटलांच्या बरोबर जे लाखो लोक होते ते आमच्यातल्या सगळ्या संघटनांनी आम्ही सुद्धा तिथं होतो, त्यांना पाठिंबा देत होतो। त्यांची भूमिका आजची जी आहे, प्रत्येक वेळेला उपोषणला बसायचं आणि सरकारबरोबर संबंध ठेवायचे नाही, यामुळे आम्हाला जरा हा प्रश्न कधी सुटेल ही चिंता लागली। ही भूमिका त्यांची तुम्हाला पटलेली नाही? थोडी पटलेली नाही। जोपर्यंत सरकारबरोबर तुम्ही समंजस वाटाघाटी करत नाही, सरकारबरोबर जाऊन बसत नाही, सरकारकडनं आपल्या मागण्या मान्य करून घेणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही। त्यामुळे सरकारबरोबर बसून हा प्रश्न सोडवून घ्यावा लागेल। आजपर्यंत ज्या मराठा समाजाच्या प्रश्न सुटलेले आहेत ते सरकारबरोबर वाटाघाटी करून आम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, सारथी असेल, वेगवेगळ्या प्रकारे वसतिगृह असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लागा लागलेत आणि काही अंशी त्यांनी लावलेले आहेत। अजून आम्हाला काय पाहिजे आहे? आरक्षण पाहिजे आहे, ओबीसीच्या धर्तीवर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ओबीसीला ज्या सवलती आहेत त्या मराठ्याला दिल्या पाहिजेत। या अनेक मागण्या आमच्या घेऊन आम्ही चाललेलो आहे, पण आम्ही एक व्यापक चर्चा करून याच्यात आम्ही सगळ्या संघटना मिळून पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आणि राज्य सरकारला आम्ही आज पुन्हा